हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? होप तुम्ही खूप छान असाल. मीही आता एकदम मस्त आहे आणि एकदम परफेक्ट झालेली आहे. तर 75 डेज इंटरमिटंट फास्टिंग चॅलेंज माझं चालू होतं. 30 दिवस अगदी सुरळीत चाललेलं होतं आणि एकदम बेस्ट होत होता रिझल्ट सुद्धा. त्यानंतर काही कारणास्तव थोडीशी आजारी पडली आणि त्यानंतर मला हे बंद करावं लागलं आणि आता जवळ-जवळ 2 महिने होतील याला. व्हिडिओ सुद्धा माझे बंद झाले होते आणि तुम्हा सर्वांचे या दरम्यान जे आलेले आपुलकीचे मेसेजेस आहेत, त्या सर्वांसाठी अगदी मनापासून धन्यवाद. याआधी इंटरमिटंट फास्टिंग करूनच मी जवळ-जवळ 18 ते 20 किलो वजनपर्यंत कमी केलं होतं आणि हे माझ्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. मी एकदम म्हणजे परफेक्ट झाली होती इंटरमिटंट फास्टिंग यामध्ये आणि वेट सुद्धा आणि इंच लॉस सुद्धा मी एकदम भारी केलं होतं ते सगळं. पण आता मी पुन्हा चालू करतेय, पण यामध्ये मी फास्टिंग नाही करणार आहे जास्त. तर फास्टिंग न करता कसं वेट लॉस वगैरे करायचंय, तर हे उद्यापासून मी तुम्हाला दाखवणार आहे. काय बंद करायचंय, काय खायचंय, काय एक्सरसाइज करायचंय, हे सगळं मी तुम्हाला उद्यापासून माझ्या डेली रूटीनमधून मी तुम्हाला ते दाखवणार आहे. कारण आता माझंही 2 महिन्यात थोडंसं वजन वाढलेलंच असणार आहे आणि ते साहजिक आहे. म्हणजे तुम्ही तुमची हेल्दी रूटीन सोडली, की थोडं तरी वजन वाढणं हे साहजिकच आहे आणि ते एक्सेप्ट सुद्धा करायचं आहे. पण ते पुन्हा त्या लेव्हलला जाऊ नये, म्हणजे जिथून तुम्ही सुरुवात केलं त्या लेव्हलला जाऊ नये, इथपर्यंत तरी तुम्हाला पोहोचायचं नाहीये. तुम्हाला ते पुन्हा कुठेतरी स्टार्ट करायचं आहे किंवा कुठेतरी कंट्रोल करायचाच आहे. तर माझी जर्नी मी उद्यापासून पुन्हा चालू करते आहे. पहिले माझे जसे व्हिडिओज होते तशाच प्रकारे दाखवणार आहे. पण यामध्ये फास्टिंग नसणार आहे. 3ही मील आपण घेणार आहोत. ओव्हरऑल पूर्ण दिवसांमध्ये काय-काय खाणार आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवेन. माझ्या या व्हिडिओजमधून मी तुम्हाला रिअल रूटीन दाखवणार आहे. रिअल स्ट्रगल आणि रिअल प्रोग्रेस दाखवणार आहे. चला तर मग उद्यापासून भेटूया आपल्या रिअल रूटीनमध्ये. बाय.